सामान्यांची स्मार्ट वीज मीटरच्या स्मार्ट लुटीतून सुटका झाली आहे। ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीसांनी सामान्य वीज ग्राहकांच्या घरात स्मार्ट मीटर बसणार नाही याची घोषणाच केली आहे। लोकशाही मराठीने स्मार्ट मीटर विरोधात मोहीम राबवली होती आणि या मोहिमेला हे मोठं यश मानलं जात आहे। स्मार्ट वीज मीटर योजना सरकारनं गुंडाळली। सामान्य वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर नाहीत। लोकशाही मराठीच्या मोहिमेचं मोठं यश। सामान्यांना स्मार्ट वीज मीटरचा शॉक देण्याचा सरकारचा बेत सामान्य जनतेनं हाणून पाडलाय। स्मार्ट मीटरच्या माध्यमातून सामान्य वीज ग्राहकाला प्रत्येकी 11,000चा भुर्दंड लागणार होता। या विरोधात राज्यात ठिकठिकाणी जनआंदोलनं झाली। लोकशाही मराठीनं स्मार्ट वीज मीटर विरोधात भूमिका घेतली होती। अखेर ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात स्मार्ट वीज मीटर सामान्यांच्या घरात बसणार नाही याची घोषणा केली आहे। राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे, सर्वसामान्य ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाही। त्यामुळे हा नरेटिव्ह आता बंद करा। या सभागृहाच्या फ्लोअरवर सांगतोय, सर्वसामान्य ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्यात येणार नाही। स्मार्ट वीज मीटर योजना गुजरात धार्जिणी असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। लोकांच्या घरात अंधार करण्याची योजना सरकारची होती असा आरोप नाना पटोलेंचा आहे। जे ऊर्जा मंत्री आहेत देवेंद्र फडणवीस हे भाजपचे आहेत, त्यांनी ही योजना गुजरातच्या व्यवस्थेसाठी आणलेली आहे आणि राज्यातल्या जनतेला अंधारात ठेवण्यासाठी, आणि म्हणून या योजनेचा काँग्रेसकडून आम्ही विरोध करतो। स्मार्ट मीटर बसवण्याचा कंत्राट 5 कंपन्यांना दिलाय। या आदेशातही गोलमाल असल्याचा आरोप अनिल परबांनी केलाय। एकच कंपनीला आरोप याच्यासाठी आहे की त्याच्यात अट घातली आहे की ज्या कंपनीला सौर आणखीन दुसरी हायड्रो जे देऊ शकतात अशाच कंपन्यांना एलिजिबल केलं जाईल, आणि अशा कंपन्यांमध्ये फक्त अडानी एकटीच एलिजिबल होते, म्हणून हा आरोप आहे। स्मार्ट वीज मीटर ही योजना सरकारनं पूर्णतः गुंडाळलेली नाही। वीज कर्मचाऱ्यांच्या वसाहती आणि सरकारी कार्यालयात स्मार्ट वीज मीटर बसवण्यात येणार आहे। तुर्तास तरी सर्वसामान्य ग्राहकांची स्मार्ट वीज मीटर मधून सुटका झाली आहे। विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।